सामन्याला सुरुवात होते. पाचवा सामना आपण पाहतो मैदानावरती सुरू होतोय. दुपार सत्रातला हा पाचवा सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शिवनेरी वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये गेम चेंजर नाशिक या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतराची न लगे सायास जावे वनांतरा सुख येती घरा नारायणा ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवळा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपवा सर्व काळ तुका म्हणे सोपे असे सर्वाहुडी शहाणा तो धनी येतो तेथे रामकृष्ण हरी. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत त्या ठिकाणी आम्ही करतो आणि पुन्हा एकदा घेऊन जातो पाचव्या मॅच कडे, जिथे टॉस जिंकला होता मला वाटतंय शिवनेरी वॉरियर संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय तर फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं होतं टीम गेम चेंजर नाशिक संघाला. आणि नाशिक संघाची सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर मोहित जैन आणि त्यांच्या समवेत डॉक्टर उमेश सोनवणे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक टाकण्यासाठी डॉक्टर सुशांत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळतोय. आठ षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. याबरोबर वाईडेस्ट लॉंग ऑन मध्ये चेंडू अडवला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. धाव मात्र मिळणार नाही तिथे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर दोनही संघ तुल्यबळ आहेत, दोनही संघ ताकदवान आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये आपण पाहतो एक रंगत आपल्याला बघायला मिळणार आहे. एक चुरस खरं तर या सामन्यातून आपल्याला बघायला मिळेल. हो हो याच बरोबर डावा पाय पुढे टाकत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे बॅट आणि पॅड एकत्र आलं नाही. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. आज जर आपण बघितलं तर ज्या क्रिकेट खेळाला खूप मोठी प्रसिद्धी येताना बघायला मिळते. विशेषतः आपण पाहतो की आज टेनिस क्रिकेटला सुद्धा खूप प्रसिद्ध आलेली आहे. अनेक स्पर्धा आपल्याला सातत्याने टेनिस बॉलच्या ओहो डान्सिंग राऊंड विकेट स्टेप आउट केलाय. डीप लॉंग ऑन चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावा. एक मोठा तडाखा इथे बघतो आपण डॉक्टर उमेश सोनवणे यांच्या बॅटमधून. क्रॅडिकल क्रॅडिकल एक्स्ट्रा कव्हरला डाऊन दी ग्राउंड चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाले. षटकारा पाठोपाठ चौकार आलाय आणि धावफलक मात्र आपण पाहतो पुढे जाईल. दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावरती तिथे पाहायला मिळतील. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे गॅप शोधण्याचा प्रयत्न आपल्याला या षटकामध्ये बघायला मिळालाय. एक फटका जो हवेतून आपल्याला बघायला मिळाला तिथे 6 मिळाल्यात. मात्र आता जो चौकार आला अतिशय सुंदर फटका आपल्याला तिथे बघायला मिळाला होता. यावेळेस मात्र फसलेला फटका उंच आकाशात चेंडू क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली. कॉट अँड बोल्टचा शिकार. धक्का क्रमांक पहिला. बिग विकेट डाऊन. डॉक्टर उमेश सोनवणेचा खेळ मात्र संपला जाईल. पहिला धक्का तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे. गेम चेंजर नाशिक संघ 11 धावा धावफलकावरती, एक गडी बाद आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. तर नवीन फलंदाज डॉक्टर प्रतीक पाटील आपण पाहतो मैदानावरती दाखल होणार आहे.
षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवात होईल तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला डॉक्टर प्रतीक बघायला मिळतील. एक चांगली सुरुवात होती. खरं तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा 2 मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. मात्र 2 मोठे फटके आल्यानंतर जो मी म्हणेल मोह आवरला नाही फलंदाजाला आणि पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तिथे झेलबाद होताना फलंदाज बघायला मिळाला. हे सुद्धा गरजेचं आहे की तुम्ही जर 2 मोठे फटके खेळत असाल आणि एखादा चेंडू जर चांगला येत असेल तर त्याला सन्मान देणं देखील तितकंच गरजेचं आहे. आम्ही कायम सांगतो की क्रिकेटमध्ये आपण पाहतो की जो चांगला चेंडू त्याला सन्मान द्या आणि खराब चेंडूला सीमारेषा दाखवा. षटक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. डॉक्टर एक धाव तिथे प्राप्त होते. एका धावेच्या बरोबरीने आपण 5 धावफलक पुढे जातो. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर जे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, जे खेळाडू खेळतायत, आज प्रत्येकाने एक स्वप्न विजयाचं बघितलेलं आहे. कारण तेच विजयाचं स्वप्न घेऊन प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेला असतो. व्हाईट बॉलची घोषणा उजव्या डाव्या स्टंपच्या खूप बाहेर चेंडू आपल्याला बघायला मिळाला. एक अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होईल. तर एका अवंतर धावेनं धावफलक मात्र पुढे जातो. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढे एकदा थोडासा पाठीमागे जात स्टेअर करायचा होता. पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. मात्र तेज तर्राट होतो चेंडू. ते डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ते बघायला मिळतोय. एकूण 12 सामने दिवस रात्र पद्धतीने आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतील. काल देखील आपण बघितलं 12 सामने अतिशय चुरशीचे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाले आणि आज सुद्धा त्याच ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनेक गुणवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळत आहेत आणि आज अनेक चांगले फटके सुद्धा क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती इथे पडतायत. कारण मैदानाकडे आलेला क्रिकेट रसिकाला आनंद मिळला पाहिजे आणि तो आनंद खरं तर फलंदाज आणि गोलंदाज इथे देत आहेत. हो बिग हिट केलाय. उंच आकाशामध्ये चेंडू सरळ जाईल सीमारेषा बाहेर. मिड विकेटला 6 धावा. तर या षटकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढे पोहोचलाय धावफलक. 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू होता. फक्त दिशा दाखवली या चेंडूला आणि सरळ डिफाईन लेगला चेंडू सीमारेषा बाहेर. षटकारा पाठोपाठ चौकार आलाय आणि याच बरोबरीनं षटक मात्र मैदानावरती संपलं गेलंय. 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीम गेम चेंजर नाशिक संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. डॉक्टर तुषार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला ते बघायला मिळणार आहे. पहिली 2 षटकं बघितली. 12 धाव्यांची सरासरी प्रति षटकामागे आपण बघितली, ज्यामध्ये एक विकेट सुद्धा गमावलेली आहे गेम चेंजर नाशिक संघानं. यावेळेस हलकी हातानं ड्राईव्ह केलेला चेंडू आपण पाहतो. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. 2 धावा तिथे प्राप्त होणार आहेत आणि 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलक मात्र पुढे जातोय. 26 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतील. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची होती आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. दिशा थोडीशी भरकटली जाईल. 2 हात समांतर करत पंतांनी सांगितलं हा चेंडू खराब आहे. स्वैर मारा इथे गोलंदाजीचा. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतो. धावफलकाला पुढे नेणारे धावफलक पाहायला मिळतोय आपल्याला. 27 रन.
ऑन बोर्ड. पुढे एकदा डाऊन द ग्राउंड, अगदी मैदानाला समांतर फटका, डीप लॉंग ऑनचा शतरक्षक आपण पाहतो. चेंडूच्या समोर आला, अडवला चेंडू. अतिशय सुंदर असं शतरक्षण तिथे आपल्याला बघायला मिळाले. एक धाव प्राप्त झाली. एका धावेनं धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, याबरोबर फसलेला फटका उंच आकाशामध्ये, शतरक्षक लॉंग ऑफचा चेंडू खाली झेल टिपला, फलंदाज बाद होईल. धक्का दुसरा. नवीन फलंदाज डॉक्टर अमित घुले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर या षटकात डॉक्टर तुषारला यश मिळाले. पुन्हा एकदा सरळ बॅटनं बॅक टू बॉलर हा फटका आपल्याला बघायला मिळाला. लॉंग ऑनचा शतरक्षक आपण पाहतोय. चेंडू समोर आलाय. सुंदर शतरक्षण सीमारेषेवरती आपल्याला बघायला मिळतंय खरं तर. आणि मैदानात आपण पाहतो की शतरक्षक हा खूप महत्वाचा घटक आहे. कारण आम्ही कालही सांगितलेलं आहे की तुम्ही फलंदाजी कशी करतात किंवा तुम्ही गोलंदाजी कशी करताय, यापेक्षा शतरक्षण कसं करताय फार महत्वाचं आहे. कारण तुमच्या चांगल्या शतरक्षणानं गोलंदाजाचा आत्मविश्वास खरं तर वाढला जातो. त्यामुळे ते चांगलं शतरक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावं लागेल, धावा जर रोखायच्या असतील. एक धाव मिळते इथे. एक धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातोय. 30 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतील. खरं तर या षटकामध्ये जी गोलंदाजी डॉक्टर तुषार यांच्याकडून बघायला मिळाली, आतापर्यंत केवळ 6 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. आणि एक महत्वाची विकेट सुद्धा आपण बघितली या षटकात त्यांनी मिळवली. पुलचा प्रयत्न होता. मिड विकेटला शतरक्षक आपण पाहतो तैनात आहे. एक धाव मिळते इथे आणि याच बरोबरीनं षटक मात्र संपलं जातंय. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात गेम चेंजर नाशिक संघाचा धावफलक मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. तर 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर विशाल तांबे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणारे डावखरे हाताचा गोलंदाज आहे. हो, काय कमालीचा चेंडू होता. अगदी डोळ्याचं पापणं पडताना पडतं तोच पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला विसावताना बघायला मिळाला. खरं तर डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज, आणि आम्ही कायम सांगतो की डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना एक नैसर्गिक वलय प्राप्त झालेलं आहे. चेंडू टाकल्यानंतर तो बाहेर नेतोय. खरं तर हो, पुन्हा एकदा समोर टप्पा होता, थोडासा बाहेर गेलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर आला. तिथे फलंदाजाला मात्र समजू शकला नाही. लागोपाठचा दुसराही चेंडू इथे निर्धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण बघितलं 30 धावा, मात्र या षटकामध्ये धावा रोखण्यासाठी प्रयत्न होणार आहे. कारण पॉवर प्ले मध्ये जर आपण बघितलं तर नक्की 24 धावा पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. मात्र तिथून पुढे धावेला थोडासा ब्रेक लागलेला आहे. धावसंख्येवरती पायबंद घालण्याचं काम खरं तर इथे गोलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. लागोपाठचा तिसराही चेंडू आपण पाहतोय ते निर्धाव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. आणि जे 3ही चेंडू टाकलेत ना डॉक्टर विशाल तांबे, अतिशय दर्जेदार चेंडू, वेगळे चेंडू आपल्याला 3ही बघायला मिळाले. हो, इथे मात्र जेल सुटलाय. धाव घेण्यासाठीच प्रयत्न, इथे रिक्स होती, मात्र धाव इथे धावून पूर्ण होते.
एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतो धावफलक पुढे जातो. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढे एकदा अक्रॉस दी बॅट आडव्या बॅटनं फटका खेळायचा प्रयत्न होता. खरं तर तुम्हाला मोठा फटका खेळायचा ते आधी तुम्हाला चेंडूच्या लाईन मध्ये येणं गरजेचं आहे की बाहेर जाणारी चेंडू आहे. तुम्ही जर जागेवरून त्याला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला तर बॅटवरती चेंडू येणार नाही. याचबरोबर फुल टॉस चेंडू दिशा दाखवली होती. पॉइंट मध्ये आपण पाहतोय थोडासा फंबल बघायला मिळालं. थोडासा खराब क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेत मात्र त्याचं रूपांतर होईल आणि याच बरोबरीनं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं गेलंय. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर गेम चेंजर नाशिक संघानं बनवल्यात 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू होतं. डॉक्टर प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला ते बघायला मिळतील. सुरेख चेंडू त्यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि बऱ्याच वेळा आपण बघितलेला आहे की आडव्या बॅटने खेळायचाच प्रयत्न फलंदाज इथे करतायत आणि जे चेंडू आपण पाहतो की वेगवान टाकले जात आहेत त्यांनाही माहिती आहे की बॅटवरती जर चेंडू आला तर तो लांब जाणार आहे. मात्र तो घेणं अति गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू होता मिड विकेटला. शानदार फटका इथे सजवलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर अमित घुलेंच्या बॅटमधून 6 धावा. त्यावेळेस ऑफ साईड पिचिंग खरं तर बघायला मिळालं. ज्याला वाईट यॉर्कर आपण म्हणतो. तो चेंडू इथे टाकायचा प्रयत्न गोलंदाजाकडून बघतोय आपण. खरं तर षटकार आल्यानंतर हे कमबॅक आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादा मोठा फटका आला तर स्वतःवरचं नियंत्रण गोलंदाजांचं सोडताना अनेक वेळा आपल्याला बघायला मिळाले. मात्र षटकार आल्यानंतर पुढचा चेंडू आपण पाहतोय ते गोलंदाजानं निर्धाव टाकलाय. धावफलकावरती जर बघितलं तर 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस उंच आकाशामध्ये चेंडू फसलेला फटका. 3 क्षेत्ररक्षक एकत्रित आले होते मात्र झेल तिथे होऊ शकलेला नाहीये. खर तर तू घेऊ का मी हा प्रश्न 3ही क्षेत्ररक्षकांसमोर होता आणि त्याच प्रयत्नात आपण बघितलं झेल मात्र मैदानावरती सुटला गेला. पुढे 2 धावा धावून पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातो. 42 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. भारतीयांचा लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या क्रिकेटवरती आपण पाहतोय आपलं जीवापाड प्रेम आहे. याचबरोबर फुल टॉस चेंडू होता स्क्वेअर लेगला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा.
एक मोठा तडाखा या षटकात पुन्हा एकदा बघायला मिळाला. डॉक्टर अमित घुलेच्या बॅटमधून आपण पाहतोय 6 धावा आणि 6 धाब्यांच्या बरोबर धावफलक 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 चेंडूंचा सामना आतापर्यंत आपण बघितलाय. 17 धावा डॉक्टर अमित यांच्या बॅटमधून, तर दुसऱ्या बाजूनं डॉक्टर मोहित 8 चेंडूंचा सामना करत 9 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि बघायचे इथे धाव मात्र मिळणार नाही, कारण लेग बाईकच्या धावा या स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळणार नाहीत आणि तो नियम खरं या स्पर्धेचा बघायला मिळतोय. लेग बाईज मध्ये धाव इथे फलंदाजांना मिळणार नाही. तर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं गेलंय. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती 48 धावा. गेम चेंजर नाशिक संघाचा धावफलक बघायला मिळतोय. तर षटक क्रमांक 6ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विशाल तांबे. या आधी षटक बघितलं होतं डॉक्टर विशाल यांचं, जिथे 3 धावा खर्च केल्या होत्या. तर बघूयात या षटकामध्ये पुन्हा एकदा काय कामगिरी असणार आहे डाव्या तर पुन्हा एकदा. यावेळेस लोअर फुल टॉस, थोडासा खाली येणारा चेंडू आपण पाहतोय. आडव्या बॅटनं त्याला मिड विकेटला खेळलंय. शतरक्षक तैनात होतो. 1 धाव मात्र तिथे प्राप्त होते. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातो. 49 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. खरं तर या आधीच्या ज्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या त्यावेळेस सुद्धा अशीच गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत होती. अचूक टप्प्यावरती नियंत्रण, म्हणजे प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अचूकता असणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजांना देखील माहिती आहे की जर टप्पा चुकला तर तिथे मोठा फटका निर्माण होणार आहे. त्यामुळे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजांकडून आपल्याला बघायला मिळाला. उंच हवेत चेंडू, मात्र शतरक्षक डीप लॉंग ऑफचा आला होता. झेल निसटलाय. दुसऱ्या धावेत त्याचं रूपांतर पुढे होताना बघायला मिळालंय आणि 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक पुढे जातो. 52 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी दोन्ही संघटनायकांना विनंती करतो टॉस करण्यासाठी या. कोपरगाव DRS11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मोशी DSP किंग्स, दोन्ही संघटनायकांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी यायचे. पुढचा जो सामना आहे 6वी लढत यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. मोशी DSP किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये कोपरगाव DRS11. बहुत कॅप्टन, चला पटकन नाणेफेक करण्यासाठी आपण मंचासमोर या. फुल टॉस चेंडू होता. शतरक्षक बघायचंय, थोडस दूर राहील चेंडू, सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. खरं तर जो फलंदाज दीर्घकाळ खेळपट्टीवरती टिकून आहे आणि त्याला जर फुलटॉस चेंडू मिळत असेल तर तो मात्र तिथे मोठाच फटका मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. कारण फलंदाजांसाठी फुलटॉस चेंडू म्हणजे पंचपक्वान्नाची मेजवानी असते आणि त्याच्यावरती म्हणेल मी इथे डॉक्टर मोहित यांनी ताव मारलेला आहे. उंच आकाशात हो, तिथे शतरक्षकाकडून चुकी होते. झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ड्रॉप झालाय. फेक येईल आणि तोपर्यंत आपण पाहतोय दुसरी धाव पूर्ण आहे की नाही आणि फलंदाज घरट्यामध्ये सुखरूप पोहोचलाय की नाही हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली जाणार आहे.
धावफलकावरती 60 धाव आहे, मात्र आत्ताच्या चेंडूचा निर्णय येणं बाकी आहे. फलंदाज बाद आहे की नाही, आणि तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय फलंदाज सेफ आहे. नॉट आउट ची घोषणा आपण पाहतोय ते झालेली आहे. चला पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होणार आहे. कोपरगाव आणि मोशी अशा दोन टीम मध्ये आपल्याला पुढची मॅच मैदानावरती बघायला मिळणार आहे, आणि त्या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी मी दोन्ही संघनायकांना पुन्हा निमंत्रित करतोय. सहा षटकं 62 धावा धावफलकावरती, तर 7व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो प्रारंभ होईल, आणि 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर प्रीतम आपल्याला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळत आहेत. प्रीतम गाडे 7व्या षटकाला मैदानावरती आपण पाहतो सुरुवात होणार आहे. बीमर साठी तिसऱ्या पंचांची मागणी आहे. आणि एक चमकदार कामगिरी इथे प्रत्येक खेळाडूकडून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बाहेरची कट घेईल आणि
धावफलकावरती वाढ झाली 6 धाब्यांनी 79 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतील. खरं तर आल्याबरोबर जो आत्मविश्वास मोठ्या फटक्यानं फलंदाजामध्ये निर्माण झालेला आहे. षटक मात्र संपलं जाईल. 7 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपला गेलाय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात नाशिक गेम चेंजर संघाचा धावफलक आपल्याला इथे बघायला मिळतो. 79 धावा आहेत धावफलकावरती. 7 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. तर शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होणार आहे. तर अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला इथे बघायला मिळतोय. डॉक्टर श्रीकांत हंडे आपण पाहतोय अंतिमचं षटक टाकण्यासाठी चेंडू मात्र हातात घेतलाय. यावेळेस स्क्वेअर लेगला फटका क्षेत्ररक्षक आपण पाहतो थोडासा लांब आहे. मात्र चेंडूच्या पाठमोर झालाय. अडवलाय त्यानं चेंडू. फेक येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता मात्र बघायचे इथे फलंदाज धावबाद होणार आहे. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. तर तिसऱ्या पंचांकडे मागणी याच्यासाठी असेल चेंडू फेकलाय की नाही हे पाहण्यासाठी आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा इथे घेतली जाईल. चला थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. 5वीच मॅच सुरू आहे. अजूनही आपल्याला बरेचसे सामने आहेत. वेळेच्या काही मर्यादा आहेत त्यामुळे विनंती असेल थोडी घाई करा आणि वेळ वाचवा. धावफलकावरती 87 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अंतिमचा आणि शेवटचं षटक खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं फलंदाज धावबाद झाला. त्यानंतर आपण पाहतो आता गोलंदाज सुद्धा थांबवला गेलाय. नवीन गोलंदाजाचा वापर पुढच्या चेंडूंसाठी होतोय. डॉक्टर टाके आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. अजूनही शेवटच्या षटकामधले 5 चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकायचे आहेत. याबरोबर सुंदर शानदार फटका डिफाईन लेगला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर सनसनी चौकार. मिड विकेटला खरं तर हा फटका आपल्याला इथे बघायला मिळतोय. हेलिकॉप्टर ड्राईव्ह करायचा प्रयत्न आपल्याला इथे बघायला मिळाला. मात्र एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातोय. 92 धावा धावफलकावरती
अंतिमचं षटक आहे, त्यामुळे मोठाले फटके खेळण्याचा प्रयत्न साहजिक फलंदाज मैदानावरती करणार आहेत. पुन्हा एकदा बॅटची कट घेईल, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आपल्याला तिथे बघायला मिळतोय. एक धाव मिळते खरं तर. एक मोठा फटका मोशी संघनायकाला विनंती आहे टॉस काढण्यासाठी या पटकन. पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी विनंती करतोय, मोशी डीएसपी किंग संघाला विनंती आहे, संघनायक चला पटकन नाणेफेक करण्यासाठी या. कोपरगाव DRS 11 संघ आपण पाहतोय, संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुढील सामन्याचा नाणेफेक आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चला मोशी संघनायक चला पटकन या. सुंदर फटका डीप लॉंग आउट मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. फेक येते, एक सिंगल इथे मिळणार आहे. आणि याच बरोबर पहिला डाव, पहिली इनिंग मात्र संपली गेली. बनवल्यात 95 तर जिंकण्यासाठी 96 धावेंचं लक्ष. तर चला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतोय. दोन्ही संघनायक कोणता तरी एक कॅमेरा जिथे आपण टॉस करतोय तिकडे आणा. नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर चला गेम चेंजर नाशिक संघाला विनंती आहे, क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये या. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय या ठिकाणी संपन्न होतोय. चेअरमन स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीग डॉक्टर अजिंक्य तापकीर आणि त्यांच्या समवेत डॉक्टर सौरभ नरके यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. तर मोशी संघासाठी सहभाग आपल्या स्पर्धेमध्ये होता, त्यासाठी एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर राहुरी संघनायक या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, याबद्दल आयोजक टीम कडून आपला सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचं आहे. यानंतर कोपरगाव संघाचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. डॉक्टर अजिंक्य तापकीर आणि डॉक्टर सौरभ नरके यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. टीम कोपरगाव संघ आपण पाहतो, या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन तुमचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तर राहुरी संघ आपण पाहतोय बराचसा दूरवरून प्रवास करून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्मान चिन्ह देऊन. तर पुढील सामन्याचा नाणेफेक मोशी आणि कोपरगाव, मोशी कोपरगाव यानंतरचा सामना आपल्याला बघायला मिळेल आणि त्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर 6वी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतोय. टॉस झालाय, टॉस जिंकलाय. मला वाटतं कोपरगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि बघूयात काय निर्णय त्यांच्याकडून येणार आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना आपल्याला सगळ्यांना बघायचा आहे, जिथे 48 चेंडूमध्ये 96 धावेंचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. राहुरी आणि मोशी या दोन संघामध्ये देखील आपण नाणेफेक करून ठेवतोय. पुढच्या दोन सामन्यांची नाणेफेक खरं तर आपण इथे करून घेतोय.
दोनही संघनायक आपल्याला इथे पुढे बघायला मिळतील. राहुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये मोशी डीएसपी किंग. निकल पड़े मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानावरती करायचा. 48 चेंडू आणि 96 धावेंचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरी वॉरियर संघाकडून आपण पाहतो आघाडीची जोडी दाखल झाली तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज, मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला इथे बघायला मिळेल. पॉवर प्लेची षटकं महत्वाची राहणार आहेत जर तुम्हाला या धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा असेल. खरं तर आज प्रत्येक सामन्यात मोठा धावफलक प्रथम फलंदाजी करताना उभा राहिलेला आहे. मात्र या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग बऱ्याच वेळा आपण पाहतो की अगदी सहजतेने देखील होतो. मात्र आज मोठी धावसंख्या उभी राहिल्यानंतर त्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकलेला नाहीये. ही बाब आपल्याला आज मैदानावरती बघायला मिळाली. तर या सामन्यात बघूया सुरुवात कशी होते हे सुद्धा फार महत्वाचं राहील. डीप लॉंग ऑन मध्ये फटका, क्षेत्ररक्षक पुढे तैनात असतील. एक धाव मात्र तिथे प्राप्त होते. सलामीवर आपण पाहतोय डॉक्टर विशाल तांबे आणि डॉक्टर ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सलामीसाठी बघायला मिळेल. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर नाविद खान गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पहिल्या षटकासाठी बघायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता, दिशा दाखवली, फक्त गॅप मोठा आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा होणार आहे. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर, 4 रन चौकार. पुढे जातोय. 5 धावा धावफलकावरती आपल्याला या चौकाराबरोबर पाहायला मिळाल्यात. खरं तर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत, मात्र एक लॉंग ऑफ लाय आणि एक डीप लॉंग ऑन लाय. आणि जो फटका आपल्याला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. खरं तर 3 स्टंप एका लाईन मध्ये पुढे दिसत होते. तो खरं तर धरण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाकडून बघायला मिळाला, मात्र तो नेम लागला नाही. तोपर्यंत फलंदाज देखील आपण पाहतो त्याच्या घरामध्ये सुखरूप पोहोचलाय.
एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातो. 6 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. धावेंचा डोंगर, धावेंचा माउंट एव्हरेस्ट, धावेंचा हिमालय खरं तर इथे आपल्याला उभा राहिलेला बघायला मिळतोय. आणि तो धावेंचा माउंट एव्हरेस्ट जर तुम्हाला आता सर करायचा असेल तर इथे धाडसानं हिमतीनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. ओ याच बरोबर पिक हिट केलाय. उंच आकाशात चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, बहुबली षटकार. या 6 धाब्यांबरोबर वाढवणार आहे. धावफलक पुढे जातो. 12 धावा धावफलकावरती. काय दमदार सुरुवात इथे आपल्याला बघायला मिळते. डॉक्टर विशाल तांबे आणि डॉक्टर ओमकार एकाच्या बॅटमधून चौकार आलाय तर एकानं षटकार ठोकला इथे मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला आपण बघितलं ज्या वेळेस पहिल्या चेंडूचा दोघांनी सामना केलाय, एकेरी धावा घेतल्या आणि जिथे संधी मिळाली तिथे पुढा मोठा फटका देखील त्यांच्या बॅटमधून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. कारण दोघांनाही माहिती आहे की मोठी धावसंख्या आहे, त्यामुळे तर त्या धावसंख्या जर पाठलाग करायचा असेल तर इथे मोठाले फटके देखील आपल्याला खेळावे लागतील. स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषा बाहेर आलाय. 4 धावा. आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉक्टर प्रीतम गाडे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर डॉक्टर प्रतीक पाटीलला यश मिळालंय. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरतोय.
खर तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 18 धावा आल्या, मात्र इथे पहिल्या चेंडूवरती मोठं यश, हो हो, भन्नाट गती चेंडूची आपल्याला इथे बघायला मिळाली. आणि बघूयात तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय पाठवलेला आहे. बघायचंय चेंडू फेकला की काय असं जाणवलंय खरं तर पंचांना, आणि त्याचमुळे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. खरं तर चेंडू जर फेकला असेल तर गोलंदाजाला एक वॉर्निंग मिळेल, आणि वॉर्निंग दिल्यानंतरही पुन्हा चेंडू गोलंदाजानं फेकला तर त्याला मात्र थांबावं लागणार आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजीसाठी बॅन केलं जाईल. त्यामुळे बघूयात तिसऱ्या पंचांकडून काय निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. आणि यस, चेंडू फेकलाय, एक वॉर्निंग गोलंदाजाला निश्चित दिली जाणार आहे. एक वॉर्निंग असेल, फर्स्ट वॉर्निंग. पुन्हा अशा प्रकारचा चेंडू जर गोलंदाजानं टाकला तर त्याला मात्र थांबण्याची वेळ कदाचित येईल. आणि याच बरोबर नो बॉल, चेंडू फेकलाय आणि इथे गोलंदाजाला मात्र थांबावं लागणार आहे. नवीन गोलंदाजाचा वापर खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये होणार इथून पुढच्या चेंडूंसाठी. मात्र आपण बघितलं पहिल्या चेंडूवरती एक मोठं यश संघासाठी मिळवून दिलेलं आहे. मात्र बघूयात आता कुठला गोलंदाज आहे जो इथून पुढचं षटक मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू करेल. दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं, मात्र गोलंदाज थांबवल्यानंतर आता नवीन गोलंदाजाचा वापर पुढच्या 4 चेंडूंसाठी होणार आहे. डॉक्टर चंद्रकांत शेवाळे यांच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतो सोपवला गेलाय. मात्र एका बाजूने एक सुंदर फलंदाजी डॉक्टर विशाल तांब्यांची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. 4 चेंडूंचा सामना केलाय, 13 धावा त्यांच्या बॅटमधून. हो, बिग हिट केलाय, सरळ अतिथी मंचाकडे येईल चेंडू, मिड विकेटला 6 धावा. खुशबू शबाब रंग पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये. मात्र विशाल तांबेचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आक्रमक फलंदाजी. फुल टॉस चेंडू, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
लागोपाठ ओळीनं दुसरा षटकार. जामे कदे से ला 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 मेरी उम्र के नौजवानों दिल न लगाना ओ दीवानों ये मेरी उम्र के नौजवानों दिल न लगाना ओ दीवानों मैंने प्यार करके चैन खोया नींद खोई अरे झूठ तो कहते नहीं. षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती. सामन्यातला रंग पूर्णतः बदलून गेलाय. काय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर विशाल यांच्या मैदानात आपल्याला बघायला मिळालेली आहे. खरं तर एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. चला चला घाई करा आता. पंचांशी कुठलाही चर्चा अजिबात नकोय. जो निर्णय पंचांनी दिलेला आहे तो निर्णय पंचांनी दिलाय तो मान्य करायचा आणि खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. पॉवर प्ले मध्ये मात्र जबरदस्त तडाखा फलंदाजीचा आपल्याला बघायला मिळाला आणि हे जीवनदान खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला किती घातक ठरणार आहे ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळेलच. मात्र ज्या वेळी आपण पाहतोय डॉक्टर विशाल यांच्या बॅटमधून मोठाले फटके येणारे त्यावेळेस ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला होता त्याला आठवण करून दिली जाईल की एक सोपा झेल माझ्याकडून सुटला. एक मोठी चूक मी इथे मैदानावरती केलेली आहे. मात्र यावेळेस थोडासा शफल होऊन खेळायचा प्रयत्न डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉक्टर मोहित जैन. धावफलकावरती 38 आहेत. षटक 3 मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. 35 चेंडू आणि 58 धावा. हो याच बरोबर उंच आकाशामध्ये चेंडू टिप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला. फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 2. राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झुमलो
त्यासाठी एक चांगली कामगिरी देखील खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागते. एक मिळाली एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतो धावफलक पुढे जातो. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो याबरोबर सरळ बॅटनं बघायचं शतरक्षक फार दूरवरती एक टप्पा घेत चेंडू सरळ जाईल सीमारेषा बाहेर. बॅक टू बॉलर खेळला होता. 4 धावा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि 43 मधल्या 35 धावा डॉक्टर विशाल यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. हो याबरोबर मिड विकेटला फटका. शतरक्षक दूरवरती संधी नसेल त्याच्याकडे आणि सरळ चेंडू सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जी हाँ, मैं या चौकाराबरोबर वाढ होताना बघायला मिळते. 47 धावा धावफलकावरती. सुंदर अशी बॅटिंग डॉक्टर विशाल यांच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हो याचबरोबर थोडासा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. खरं गोलंदाजानं ओळखलं होतं की कुठेतरी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र षटक संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला धावफलकावरती. 47 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर शेवटचे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धाव्यांची आवश्यकता. 30 चेंडू 49 धावा आपण पाहतो. एक सेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळाले आणि त्याच जीवनदानाचा फायदा निश्चित डॉक्टर विशाल यांनी मैदानाच्या आतमध्ये उठवलेला आहे. आणि जीवनदान मिळाल्यानंतर एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पुढे बघायला मिळालाय. समीकरण मात्र आपण पाहतो आता पूर्णतः सामन्यातलं बदलत चाललेलं आहे आणि एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होणार की काय असा प्रश्न आपल्या पुढे सगळ्यांच्या पुढे पडलेला आहे. मात्र इथून पुढे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती बदलू शकते. असं क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कधी कधी आपण बघितलं एखाद्या संघाची सुरुवात चांगली होते शेवट अतिशय खराब होतो आणि काहींची सुरुवात खराब होते शेवट चांगलं होतं. हे या गोष्टी आपल्याला अनेक वेळा क्रिकेटमध्ये बघायला मिळाल्यात. तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर रवींद्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर पहिल्या मला वाटतं एक चेंडूचा सामना केला डॉक्टर अमीर आपण पाहतोय. एक चेंडू खेळला आतापर्यंत. एक धाव त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. तर 11 चेंडूंचा सामना करत डॉक्टर विशाल तांबेंनं बनवल्यात 39 धावा. आपल्या संघाला खरं तर विजयाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी आपण पाहतो एक मोठा प्रयत्न त्यांचा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. याचबरोबर स्क्वेअर कटचा फटका. हो तिथे बघायचं संधी असेल मात्र शेवटच्या क्षणी नकार आल्यानंतर पुन्हा माघारी फिरावं लागलं. कुठलीच धाव खरं तर तिथे मिळणार नाही. आता निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या जोडीला तुम्हाला थांबवावं लागेल. धावा जर रोखायच्या असतील तर निर्धाव चेंडू बरोबर आपण पाहतोय तुम्हाला विकेट सुद्धा फार महत्वाचे आहेत. कारण निर्धाव चेंडू टाकल्यानंतर आणि एखादी विकेट जर मिळाली तर आपण पाहतो की फलंदाजी करणाऱ्या संघावरती तुम्ही दबाव निर्माण करू शकता. मात्र जर तुम्ही विकेट घेतली नाही आणि धावा मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं फलंदाज घेत राहिले तर आपण पाहतो सहजतेनं विजयाच्या दिशेनं संघ जाणार आहे. पुढे आता डाऊन द ग्राउंड मिड विकेटमध्ये फटका. शतरक्षक आपल्याला पुढे बघायला मिळतोय. एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. धावफलक पुढे जातोय. 49 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अठ्ठेचाळीस धावा आहेत धावफलकावरती.
खरं तर या षटकातला पहिला चेंडू आपण पाहतो निर्धाव आपल्याला बघायला मिळाला, त्यानंतर एक सिंगल स्ट्राईक रोटेट केली. ओ याच बरोबर परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. सिंह ये कहकर गया. आलाय चौकार आणि चौकाराबरोबर धावसंख्या सुद्धा वाढवते. 58 धावा धावफलकावरती, त्यामधला 49 धावा डॉक्टर विशाल तांबे यांच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. 13 चेंडूंचा केवळ सामना केलाय. हो याच बरोबर चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये थोडस मिश्रण खरं तरी ते बघायला मिळालं. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला आता मैदानावरती करावी लागणार आहे. तुम्ही जेवढे वेगवान चेंडू टाकलेले आहेत त्या वेगवान चेंडूवरती आपण बघितलं मोठाले फटके मैदानावरती आलेले आहेत. आणि जो चेंडू आपण आता बघितला की थोडासा चेंज ऑफ द पेस केला होता, त्या चेंडूवरती आपण फलंदाजाला फसताना बघितलं. ते डॉट चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. 58 धावा. यावेळेस पुढे एकदा उजवा पाय पुढे टाकत फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याच एका धावेबरोबर अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतंय. वाटतंय 15 चेंडू मध्ये 50 धावा. डॉक्टर विशाल तांबेसाठी एकदा जोरदार टाळ्या. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 59 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धाव्यांची आवश्यकता. 37 धाव्यांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. तर बघायचे 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. जीवनदान दिल्यानंतर आपण बघितलेले बरेचसे मोठे फटके खरं तर डॉक्टर विशाल यांच्या बॅटमधून इथे क्रिकेट रसिकांना पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल. डॉक्टर मोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5वं खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. एका बाजूला विकेटची प्रतीक्षा संघाला निश्चित लागलेली, कारण इथे डॉक्टर
विशाल यांची अतिशय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळाली. जे फटके आलेत नेत्रदीपक फटके आहेत, सगळ्यांना प्रभावित करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. याचबरोबर पूलचा फटका, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. निश्चित यष्टीरक्षक आता गोलंदाजाला देताना आपल्याला बघायला मिळतोय. सल्ला दिला जातोय आणि आता बघूयात. एक मोठा फटका तर पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय आणि आता योग्य सल्ला मैदानाच्या आतमध्ये निश्चित यष्टीरक्षकांना आता गोलंदाजाला दिला असेल की आता कशा प्रकारे तुला इथे चेंडू टाकायचे आहेत, कुठल्या चेंडूवरती फलंदाजाला तुला रोखता येईल. एक आडमंत्र निश्चित आपण पाहतोय तर गोलंदाजापर्यंत पोहोचलेले आहेत. मात्र बघूयात, सल्ला जरी दिला असला तरी तो किती कामी पडणार आहे तुमच्यासाठी. याचबरोबर मोठा फटका, पुढे एकदा चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर, काव कॉर्नरला, 6 धावा. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो हमारे टीम के साथ खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. खरं तर आपल्या संघासाठी उभा राहिलेला आहे आणि काय सुंदर फलंदाजी इथे डॉक्टर विशाल यांच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडासा चेंज ऑफ दी पेस खरं तर आपल्याला बघायला मिळाला, कारण पहिले 2 चेंडू वेगवान टाकायचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि त्यावरती 2 मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. मात्र याआधी आम्ही सांगितलं होतं की तुम्ही जर थोडेसे स्लोअर पद्धतीचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले तर फलंदाजांना खेळणं ते कठीण जाते. आणि इथे सुद्धा तेच बघायला मिळालं की 2 चेंडू वेगवान, त्यावरती 2 मोठे फटके आले. मात्र जिथे चेंज ऑफ दी पेस केला तिथे एक सिंगल आपण पाहतोय मिळाले आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलक मात्र पुढे गेलाय. 72 धावा, शेवटचे 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेंची आवश्यकता आहे. याबरोबर एक पाऊल पुढे टाकत फटका खेळायचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. मात्र खूप लवकर खेळला फटका. आपण बघितलं चेंडू थोडासा उशिरानं आलाय, धाव मात्र इथे मिळणार नाही. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 72 धावा आहेत, 20 चेंडू आणि 24 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. तर यानंतरचा जो सामना आहे, दोन्ही टीमला विनंती असताना आपण तयारीत राहायचंय. त्यानंतर सामना आहे मोशी आणि कोपरगाव संघानं टॉस जिंकलाय. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 6वी मॅच लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. धावा रोखण्यासाठी जो प्रयत्न आता या षटकामध्ये झालाय, कारण प्रथमच पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. याबरोबर बघायचंय सुंदर असं यष्टीरक्षण खरं तर आपल्याला बघायला मिळालं आणि याच बरोबरीनं डॉक्टर नाभिद खान गोलंदाजी मार्कवरती आपल्याला
पाहायला मिळेल. षटक क्रमांक 6ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. तर 18 चेंडूमध्ये 63 धाब्यांची एक मोठी इनिंग डॉक्टर विशाल यांच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा हलक्याताना फटका आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव तिथे प्राप्त होते. एका धावेच्या बरोबरीने धावफलक मात्र पुढे जातोय. 73 धावा धावफलकावरती. शेवटचे 17 चेंडू 23 धावा असं विजयाचं समीकरण या सामन्यातलं मैदानात पाहायला मिळतंय. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल इथे निश्चित संघनायकाला करावे लागत आहेत. कारण लेफ्ट हँड बॅटर राईट हँड बॅटर हे कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणि ज्यावेळी स्ट्राईक रोटेट होते त्यावेळी क्षेत्ररक्षणात देखील आपण पाहतो बदल मैदानाच्या आतमध्ये ते करावा लागतोय. याचबरोबर फसलेला फटका उंच आकाशामध्ये. हो, एसटी रक्षकाकडून चुकी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. धाव मात्र इथे मिळणार नाही. मात्र जीवनदान तर मिळालं इथे फलंदाजाला. आणि दोनही फलंदाजांना एक एक जीवनदान खरं तर मैदानाच्या आतमध्ये इथे मिळताना आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर डॉक्टर विशाल यांना जीवनदान मिळाल्यानंतर पुन्हा त्यांनी क्षेत्ररक्षकांना बिलकुल कुठेही संधी दिली नाही. प्रत्येक चेंडू हा सफाईदारपणे खेळलेला आहे आणि जे फटके हवेतून खेळले ते अतिशय प्रभावित आहेत. हो, याबरोबर झेल सुटला. पुढच्या चेंडूवरती जखमांवरती मीठ चोळलंय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. यावेळेस संधी होती. झेल टिपला गेलाय. मात्र थोडीशी निराशा आहे. ते जाणवलं. खरं तर झेल टिपल्यानंतर यष्टीरक्षकाकडून ते जाणवलं की याआधी आपण बऱ्याचशा चुका मैदानाच्या आतमध्ये केलेल्या आहेत. नवीन फलंदाज डॉक्टर अविनाश आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. त्यावेळेस उजवा पाय पुढे टाकत फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. खरं तर आल्याबरोबर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कारण संघ जर आपण बघितलं तर एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला खरं तर बघायला मिळतोय. विजयाच्या दिशेने हे मार्गक्रमण आहे संघाचं. मात्र आता इथून पुढे गोलंदाजांना मोठी कसरत मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे धावा रोखण्यासाठी. किंवा फलंदाजांना जर तुम्हाला रोखायचं असेल तर ती कसरत मैदानात तुम्हाला करणं गरजेचं आहे. हा चेंडू इथे बघायचंय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. सरळ चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. 6 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 11 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तर षटक क्रमांक 7वं मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर नितीन मस्के गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. शेवटचे 12 चेंडू 11 धावा.
तर 19 चेंडूंचा सामना आतापर्यंत डॉक्टर विशाल यांचा बघायला मिळालाय. 64 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहतो मिड विकेटचा चेंडूपर्यंत पोहोचणार आहे. एक धाव तिथे प्राप्त होईल. तर एका धावेच्या बरोबरीनं समीकरणात देखील बदल होतोय. 11 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बराचसा पुढे वा सुरेख सुरेख फटका चेंडू सरळ जाणार डिफाईन लेग सीमारेषा बाहेर सनसनी चौकार 4 रन. चौकार येतोय. चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. 90 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अजूनही 6 धाब्यांची आवश्यकता आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी आहे. याच बरोबर पुन्हा एकदा बराचसा पुढे होऊन तर जो प्रयत्न आपल्याला मैदानावरती बघायला मिळाला की आधी जो चौकार खेळला तसाच प्रयत्न होता पुन्हा मोठा फटका खेळण्याचा. यावेळेस मात्र बॅटवरती चेंडू घेता आला नाही. तिथे डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण प्रत्येक चेंडूनंतर बदलत चाललेलं आहे. मात्र सामन्यावरती पकड निर्माण करण्याचं काम खरं तर इथे केलं जातंय. इथे बघायचंय गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपतोय. कॉटन बोल्टचा शिकार धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. नवीन फलंदाज डॉक्टर टाके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र फाईन लेगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. धाव मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. समीकरणात बदल होतोय. शेवटचे 7 चेंडू 6 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये चेंडू बघतो आपण. धावेसाठी नकार होता डॉक्टर विशाल यांचा आणि याच बरोबरीनं षटक मात्र संपलं गेलंय. 7 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. या षटकात डॉक्टर नितीन मस्केंनी फक्त 5 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट देखील आपण पाहतो या षटकामध्ये मिळवली. 6 चेंडू 6 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर बघायचं शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवली जाणार आहे. सहा चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी. तर अंतिमचं षटक डॉक्टर सारंग आपण पाहतोय. अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे.
तर इथे 6 धाबा अडवायच्यात. मात्र तो सलामीला फलंदाज मैदानावरती आला होता, ज्याला तुम्ही एक जीवनदान देखील मैदानाच्या आतमध्ये दिलं होतं आणि मी त्यावेळेसच सांगितलं होतं की झेल तुम्ही सोडलाय की सामना सोडलेला आहे हे बघायचंय. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे. खरं तर या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं ना तर हा सामना पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघाकडे आहे. मात्र इथे जर विकेट मिळाली तर अजूनही आपण पाहतो परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बदलणार आहे. एक धाव मिळेल, समीकरणात मात्र बदल होईल. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पाच चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. खरं तर एक धाव रोखण्यासाठी देखील क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलेलं आहे, कारण माहित आहे एक एक धाव इथे रोखण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. चला चला थोडं स्पीडअप करा. खरं तर आपण आता 5वा सामना खेळतोय. अजूनही बरेचसे सामने पुढे, एकूण अजूनही 7 सामने आपल्याला खेळायचे आहेत. यावेळेस मात्र हलक्या हातानं हो सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. समीकरणात मात्र इथे बदल होईल. 4 चेंडू आणि 5 धावा. सामन्यानं मात्र इथे आता रंग बदललेला आहे आणि क्रिकेटचा खेळ का अनिश्चितनं भरलेला आहे. याच्या अनेक वेळा अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्यात की या परिस्थितीमध्ये सुद्धा खर तर गोलंदाजी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या षटकामध्ये बघायला मिळते. खरं तर एका बाजूला एक वेल सेटेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना सुद्धा याबरोबर सुंदर सुंदर फटका. चेंडू सरळ जाणारे डिफाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. सनसनी चौकार 4 रन. ठिकाणी द्यायचं आहे. चला आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच डॉक्टर विशाल.
मॅच काय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. षटकार चौकारांची आतिषबाजी या सामन्यामध्ये आणि जे षटकार चौकार आपण या सामन्यात बघितलेलं आहे ना अतिशय सुंदर फटके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं बघायला मिळालेत आणि एक मोठी इनिंग खरं तर आपण बघितलं. जीवनदानाचा पुरेपूर फायदा डॉक्टर मोहित यांना विनंती आहे. तर पुढील सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. 6वी लढत